नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे आंब्याचे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं। तर आंबा आणि खोबऱ्यापासून मस्त असे लाडू बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, लाडू दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खायलाही टेस्टी होतात। तर अशा प्रकारे जर लाडू बनवायचे असतील तर हापूस आंबे असायलाच हवे। हापूस आंब्याचा जो गोडवा असतो तो दुसऱ्या कोणत्याही आंब्याला नसतो। पण आपल्याला जर लाडू खायची इच्छा झालीच असेल तर आता पाऊस खूप लवकर चालू झाल्यामुळे तर हापूस आंबे बऱ्यापैकी आतमध्ये खराब होतात, म्हणून आपण घ्यायचे टाळतो। तर जे केसर दशेरी जे आंबे येतात त्याच्यापासून सुद्धा अशा प्रकारे लाडू बनवू शकतो। त्यालाही एक छान असा वेगळा सुवास असतो। तर अशा प्रकारे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे 450 ग्राम। याच्या जागी तुम्ही ओला नारळ खिसलेला घेतला तरी चालेल। इथे आपण आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, तो आपल्याला मेजरमेंटने अगदी परफेक्ट घ्यायचा आहे। थोडंसं इथे मी वेलची पावडर घालणार आहे आणि अगदी 1 कप एवढी साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही आंब्याचा गोडवा पाहून कमी जास्त करू शकता। तर इथे आपण 450 ग्राम म्हणजे 5 कप आपल्या इथे डेसिकेटेड कोकोनट झालेला आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे हा जो आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे तो साधारण मी इथे 3 कप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण 1 कप एवढी साखर घालतोय। तर ही पेस्ट झाल्याच्या नंतर जेव्हा आपण मिश्रण चेक करतो तेव्हा गोडवा पाहायचा आहे आणि आपल्याला जर वाटलं की कमी गोड आंबे आहेत तर आपण साखरेचं प्रमाण वाढवू शकतो। तर अशा प्रकारे आपली पेस्ट बनवून झालेली आहे। तर ज्या पॅनमध्ये मी सर्व खोबरं घेतलं होतं तोच पॅन मी असाच गॅसवर ठेवलेला आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे खोबरं जे आहे डेसिकेटेड कोकोनट ते भाजून घ्यायचं आहे। भाजायला खूप वेळ जात नाही, आता जर ओला नारळ घेतला तर थोडासा वेळ जातो। तर थोडंसं खोबरं एखाद मिनटासाठी भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचं आहे आणि आपल्याला परत हे छान 1-2 मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 2 ते 3 मिनिट छान असं खोबरं परतवून घेतलं आणि ते बाजूला काढून घेतलेलं आहे। त्याच पॅनमध्ये साधारण 1-2 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि आपण जो पेस्ट बनवली होती आंब्याचं पल्पची जे पेस्ट बनवलेली ती सर्व घालायची आहे। तर त्याच्यामध्येच आपण 1 कप साखरही घातली होती, त्यामुळे मस्त ह्या आंब्याच्या पेस्टला छान असं एक शायनिंग आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे हा पल्पसुद्धा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटच फक्त परतवायचा आहे, जास्त परतवायची गरज नाही। थोडासा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हे परतवायचे, जेणेकरून लाडू जे आहेत ते अगदी 7 ते 8 दिवस व्यवस्थित असे राहतील। तर इथे मी अगदी 50 ml एवढंच कंडेन्स मिल्क घातलेलं आहे। मला थोडंसं असं वाटलं की खोबरं घातल्याच्या नंतर गोडवा थोडा कमी होईल आणि तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर आणखीन 3-4 चमचे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने साखरेचं प्रमाण वाढवू शकता। तर अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता कंडेन्स मिल्क घातल्याच्या नंतर फार वेळ आपल्याला हे पल्प जे आहे तो शिजवायचा नाही। साधारण 1 मिनिटाने मी याच्यामध्ये 1 चमचा वेलची आणि जायफळची मिक्स पावडर होती माझ्याकडे, ती घातलेली आहे। तुमच्याकडे जायफळची पावडर नसेल तर वेलचीची पावडर घालून वरून तुम्ही जायफळ खिसून घातलं तरी चालेल आणि अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी चालेल। थोडंसं परतवून झाल्याच्या नंतर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून छान मिक्स करायचं आहे। तर आता आपल्याला या स्टेपला गॅसची फ्लेम एखाद मिनिटच फक्त चालू ठेवायची आहे। सर्व मिश्रण छान या पेस्टमध्ये मिक्स झालं पाहिजे, आंब्यामध्ये खोबरं छान मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि अशा प्रकारे सर्व मिक्स करून याच्यावर छान असे एक झाकण ठेवून 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर हे झाकण ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये वाफ मस्त बनून राहते, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे थोडंसं थंड झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये मी सर्व मिश्रण काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता हाताला सोसवेल एवढं थंड झालेलं आहे। तर आता तुम्हाला याचे कोणत्या साईजचे लाडू बनवायचे आहेत, किती छोटे मोठे ते तुम्ही बनवू शकता किंवा याची छान अशी ताटामध्ये थापून वडीसुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे एक बेसनचा लाडू असतो तेवढ्या साईजचे किंवा मोतीचूरचा लाडू आपण जसा बनवतो त्या साईजचे इथे मी लाडू बनवत आहे। साधारण 450 ग्राम आपल्याकडे डेसिकेटेड कोकोनट होतं आणि या डेसिकेटेड कोकोनटसाठी साधारण 6 ते 7 आंब्यांचा मला पल्प लागलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त असे हे लाडू वळायचे आहेत आणि इथे मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट ठेवून दिलं होतं साईडला, तर त्याच्यामध्ये छान असं घोळवायचे आहे, त्यामुळे दिसायला सुंदर दिसतो। चवीमध्ये काही फरक फारसा पडत नाही, पण दिसायला छान दिसतात आणि जेव्हा आपण हे डब्यामध्ये वगैरे ठेवतो ते एकमेकाला चिकटतील। अरे जर डेसिकेटेड कोकोनट लावलं तर एकमेकाला ते चिकटतील नाहीत। तुम्ही पाहू शकता लाडू अगदी सुंदर बनून तयार झालेले
घेतलेले आहेत. हे झटपट वळले जातात आणि याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तूप घातलेलं असल्यामुळे हाताला तूप लावायची गरज नाही. तर पाहू शकता अगदी झटकेपट असे आपले एक 10 ते 15 मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि हे तुम्ही 7 ते 8 दिवस ठेवून आरामात खाऊ शकता. फक्त आपल्याला खोबरं आणि जो पल्प आहे, आंबा जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजवलेला पाहिजे. तर तुम्हाला ही आंबा नारळ लाडू रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.